हॅलो स्टुडंट्स, आज आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्स ह्या चॅप्टरमधील कॅपॅसिटर हा कन्सेप्ट अभ्यासणार आहोत. कॅपॅसिटर हा कन्सेप्ट समजण्यासाठी ही डायग्राम बघूया. इथं दोन कंडक्टर्स आहेत, कंडक्टर नंबर 1, नंबर 2. कंडक्टर नंबर 1 वरती असणारा चार्ज आहे +Q, 2 वरती असणारा चार्ज आहे -Q. हे दोन्ही चार्जेस इक्वल आहेत बट अपोजिट इन नेचर आहे. ह्या दोन कंडक्टरला एकत्रितरित्या कॅपॅसिटर असं म्हणायचं. म्हणजे कॅपॅसिटरचा कन्सेप्ट कसा आहे? कॅपॅसिटर इज अ सिस्टीम कन्सिस्टिंग ऑफ 2 कंडक्टर्स having equal and opposite charges separated by a medium of insulator or dielectric. कॅपॅसिटर ही सिस्टीम आहे की त्याच्यामध्ये दोन कंडक्टर आहेत, त्याच्यावर इक्वल चार्ज आहे, अपोजिट नेचरचा आहे आणि त्यांच्यामधला जो स्पेस आहे त्यांना सेपरेट करणारा जो स्पेस आहे तो इन्सुलेटर किंवा डायलेक्ट्रिकचा आहे. आणि मग आता ह्या दोन कंडक्टरला एकत्रितरित्या ह्या सिच्युएशनला कॅपॅसिटर असं म्हणायचं. परत एकदा, कॅपॅसिटर म्हणजे काय बघा. कॅपॅसिटर इज अ सिस्टीम कन्सिस्टिंग ऑफ 2 कंडक्टर्स हॅव्हिंग इक्वल अँड अपोजिट चार्ज सेपरेटेड बाय अँड इन्सुलेटर ऑर डायलेक्ट्रिक. म्हणजे ह्या दोन कंडक्टरला आता आपण ह्या सिच्युएशनला कॅपॅसिटर असं म्हणणार आहोत. आता इथं बघा, कॅपॅसिटरवरती जो चार्ज दिलाय Q, पहिल्या कॅपॅसिटर, दुसऱ्यावरती Q, मॅग्निट्यूड दोघांचं सारखं आहे, नेचर वेगळं आहे. आता ह्या दोन कंडक्टरमधला पोटेन्शियल डिफरन्स किती? तर तो आपण म्हणूयात V. मग V आणि चार्ज याचं रिलेशन काय आहे ते इथं लिहिलेलं आहे. Potential difference between the 2 conductors, that is V, directly proportional to charge Q. हे कसं? तर बघा, पोटेन्शियल V म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स. तर पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय आहे? इट इज द वर्क डन पर युनिट चार्ज ड्युरिंग द मोशन फ्रॉम कंडक्टर 2 टू कंडक्टर 1. कंडक्टर 2 पासून कंडक्टर 1 पर्यंत युनिट पॉझिटिव्ह चार्ज आणण्यासाठी किती वर्क करावं लागतं? ते वर्क म्हणजेच पोटेन्शियल डिफरन्स आहे. आणि हे वर्क चार्जवरती अवलंबून आहे. बघा, V म्हणजे वर्क डन आहे, वर्क डन चार्जवरती अवलंबून आहे आणि म्हणून डायरेक्ट लिहिलं आहे V डिरेक्टली प्रोपोर्शनल टू Q. बट आपण हे चिन्ह काढताना बरोबर चिन्ह ठेवतो, प्रोपोर्शनल साईन काढून इक्वालिटी साईन ठेवतो, तसं कॉन्स्टंट घेतो, म्हणून V इज इक्वल टू कॉन्स्टंट इंटू Q. किंवा Q आपण V असा रेशो घ्यायचा तर तो कॉन्स्टंट असेल, त्याला आता सिम्बॉल आहे C. हा सिम्बॉल म्हणजे काय बघा, कॅपॅसिटन्स. हा C म्हणजे काय आहे? कॅपॅसिटन्स ऑफ द कॅपॅसिटर. ह्या कॅपॅसिटरची कॅपॅसिटी, कॅपॅसिटन्स, तो C ह्या सिम्बॉलने दाखवायचा आहे. ह्या फॉर्म्युल्यामध्ये Q/V इज इक्वल टू C, किंवा हाच फॉर्म्युला आपण असं लिहूया, Q इज इक्वल टू CV. मग हा जो कॅपॅसिटन्स ऑफ द कॅपॅसिटर आहे त्याचं SI युनिट असतं फॅरड. त्याचा सिम्बॉल कॅपिटल F. 1 मायक्रोफॅरड इज इक्वल टू 10⁻⁻6 फॅरड. 1 पिकोफॅरड इज इक्वल टू 10⁻12 फॅरड, असं लक्षात ठेवायचं आहे. स्टुडंट्स, आत्ता आपण हे जे अभ्यासलं त्याच्यामध्ये हे जे रिलेशन आहे हे आपल्याला पुढं आणखी अभ्यास करताना, पुढचे आर्टिकल अभ्यास करताना वापरायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. Q इज इक्वल टू CV. Q म्हणजे चार्ज, V म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स, C म्हणजे कॅपॅसिटन्स ऑफ द कॅपॅसिटर, कॅपॅसिटन्स ऑफ द कॅपॅसिटर, कॅपॅसिटी ऑफ द कॅपॅसिटर असं म्हटलं तरी चालेल. आता हे इक्वेशन लक्षात ठेवण्यासाठी मला वाटते, मला एक क्लुप्ती सुचलेली ते तुमच्याकडे मांडतो. ती अशी, CV रामन, आपल्याला भारतीय शास्त्रज्ञाचं नाव सर्वांना माहिती आहे. इथं CV हे जुळून येते, म्हणून Q इज इक्वल टू CV रामन असं आपण लक्षात ठेवू. रामन हे मनातल्या मनात म्हणूयात, पण Q इज इक्वल टू CV रामन असं ऑटोमॅटिकली तुमच्या लक्षात येईल. कारण आपल्याला ओहम्स लॉ म्हटलं की V इज इक्वल टू IR हा फॉर्म्युला जसा लक्षात ठेवावा लागतो, तसा हा फॉर्म्युला कॅपॅसिटरच्या बाबतीत Q इज इक्वल टू CV हा लक्षात ठेवायचा. हे झालं कॅपॅसिटर म्हणजे काय, त्याचा हा फॉर्म्युला, त्याचं युनिट. आता ह्या कॅपॅसिटरचा सिम्बॉल काय आहे तो आपल्याला बघायचा. कॅपॅसिटर दाखवताना ह्या 2 पॅरलल लाईन्स काढायच्या, त्यापासून प्रत्येकापासून एक एक वायर आली. हा कॅपॅसिटरचा सिम्बॉल आहे. तुम्ही अनेक सिम्बॉल अभ्यासलेले आहात. हा जो सिम्बॉल आहे तो रेजिस्टन्स आहे. हा जो सिम्बॉल आहे
तो बॅटरीचा आहे का, किंवा पॉझिटिव्ह टर्मिनल हे निगेटिव्ह टर्मिनल आहे. तसा हा 2 पॅरलल लाईन्समध्ये त्याचा हा सिम्बॉल आहे, लक्षात ठेवा. तुम्हाला पुढं डायग्राम काढताना कॅपॅसिटर म्हटलं की 2 पॅरलल लाईन काढायचे आहेत, हे असं लक्षात ठेवायचं आहे. आणि तुमच्या पुस्तकात कन्सेप्ट ऑफ कॅपॅसिटर पाहताना त्याला जो युजेस दिलेले आहेत, युजेस ऑफ कॅपॅसिटर, ह्याचं यूज बेसिक आणि मेन यूज आहे, इट इज यूज टू स्टोअर चार्जेस. त्याचं मेन यूज काय, इट इज यूज टू स्टोअर चार्जेस. इट इज यूज टू स्टोअर लार्ज अमाऊंट ऑफ चार्ज फॉर द यूज इन न्यूक्लिअर रिॲक्टर्स. असं जरी असलं तर त्याचे आणि इतर पण काही युजेस आहेत. त्यातला पहिला यूज आहे, इट इज यूज्ड इन द ट्युनिंग ऑफ द रेडिओ सर्किट. रेडिओ ट्यून करण्याचं जे सर्किट असतं त्याच्यामध्ये हा एक कंपोनंट, हा एक पार्ट वापरला जातो. ऑल्सो इट इज यूज्ड इन स्मूथनिंग द रेक्टिफाईड आउटपुट. AC चं रूपांतर DC मध्ये केल्यानंतर जे आउटपुट मिळतं ते स्मूथ करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. आणि त्याचबरोबर बऱ्याच ठिकाणी ऑटोमोबाईल इग्निशनमध्ये स्पार्किंग होतं, 2 पॉईंट्स ओपन किंवा क्लोज होत असताना तो जो स्पार्क आहे तो इलिमिनेट करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. अशा रीतीने याचे युजेस आहेत. स्टुडंट्स, आत्ताच्या तासाला आपण हे 2 पॉईंट्स पाहिले. कॅपॅसिटर हा कन्सेप्ट काय, आपल्याला हा फॉर्म्युला लक्षातच ठेवायचा आहे आणि त्याचे युजेस. तसाच आपल्याला प्रिन्सिपलही अभ्यासायचं आहे. स्टुडंट्स, आता आपण प्रिन्सिपल ऑफ कॅपॅसिटर हे डिस्कस करूयात. त्यासाठी हे डायग्राम बघा. याच्यामध्ये 2 मेटल प्लेट्स आहेत, एक P1 आहे, दुसरी P2 आहे. पण 2 सिच्युएशन्स आहेत, पण त्याला फर्स्ट सेकंड असं दाखवलेलं आहे. मेटल प्लेट P1 वरती +Q एवढा चार्ज ॲड केलेला आहे. +Q बी द चार्ज गिव्हन टू द मेटल प्लेट P1. तो दाखवता त्याच्या इनर सरफेसला दाखवला आहे. त्याच्याच सानिध्यात दुसरी मेटल प्लेट ठेवली P2. त्याच्यावर मात्र आपण चार्ज ॲड केलेला नाही. पण P1 ह्या प्लेटवरच्या चार्जमुळं, त्याच्या इन्फ्लुएन्समुळं, इंडक्शन प्रोसेसमुळं P2 ह्या मेटल प्लेटच्या आतल्या सरफेसला निगेटिव्ह चार्ज डेव्हलप होतो, आउटर सरफेसला पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप होतो. याला इंड्युस्ड चार्जेस असं म्हणायचं. पहिल्या सिच्युएशननुसार मेटल प्लेट P1 याची कॅपॅसिटी किती, तर इथं C1 असं लिहिलं आहे. आपण आत्ताच पाहिलेला आहे फॉर्म्युला, चार्ज अपॉन पोटेन्शियल. C1 इज इक्वल टू Q/V. Q हा मेटल प्लेट P1 वरचा चार्ज, या चार्जमुळे असणारा पोटेन्शियल V. आता प्रश्न पडतो, या चार्जमुळे असणारं पोटेन्शियलचं काय, तर निगेटिव्ह चार्जमुळे जेवढं पोटेन्शियल असेल तेवढंच पण अपोजिट पोटेन्शियल पॉझिटिव्ह चार्जमुळे असेल. त्यामुळं पहिल्या सिच्युएशनमध्ये मेटल प्लेट P2 वरच्या चार्जमुळं P1च्या ठिकाणी कुठलंही पोटेन्शियल नाही आहे, आणि म्हणून पोटेन्शियल ड्यू टू चार्ज Q इज V. आणि म्हणून कॅपॅसिटन्स C1 इन द फर्स्ट सिच्युएशन इट इज गिव्हन ॲज C1 इज इक्वल टू Q/V. हे लक्षात आलं का बघा स्टुडंट, परत रिपीट करतोय. पहिल्या फिगरवर फोकस करा. मेटल प्लेट P1 वरती आपण ॲड केलेला चार्ज +Q आहे, त्यामुळे तयार होणारं पोटेन्शियल V आहे. त्याच्या सानिध्यात मेटल प्लेट P2 ठेवलेली आहे. प्रोसेस ऑफ इंडक्शन याच्या अनुषंगाने मेटल प्लेट P1 वरच्या चार्जमुळं, त्याच्या इन्फ्लुएन्समुळं P2च्या आतल्या सरफेसला निगेटिव्ह चार्ज तयार होतो, डेव्हलप होतो, बाहेरच्या सरफेसला पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप होतो. आत्ता ह्या सिच्युएशनला मेटल प्लेट P1ची कॅपॅसिटी किती, फॉर्म्युलानुसार C1 असं म्हणूयात. पहिल्या सिच्युएशनसाठी म्हणजे C1 म्हटलं आहे चार्ज अपॉन पोटेन्शियल. चार्ज याच्यावरचा Q आहे, पोटेन्शियल आहे V. आता दुसरं फिगर ऑब्झर्व करा, काय फरक केलाय बघा दोन्हीमध्ये. दुसरी मेटल जी प्लेट आहे त्याचा आउटर सरफेस आहे, तो आत्ता इथं अर्थला कनेक्ट केला. हे जे चिन्ह आहे ते अर्थिंगचं चिन्ह आहे. आउटर सरफेस ऑफ मेटल प्लेट P2 इज कनेक्टेड टू द अर्थ. त्यामुळं काय होईल,
मेटल प्लेट P2च्या आउटर सरफेसवर जे पॉझिटिव्ह इंड्युस्ड चार्जेस आहेत दे मूव्स टुवर्ड द अर्थ आणि म्हणून इथे चार्जेस दाखवलेले ते कुठं ट्रान्सफर झाले टू द अर्थ. आत्ता या सिच्युएशनला P2 वरचा चार्ज आहे -Q. आत्ता ह्या सिच्युएशनला मग मेटल प्लेट P1ची कॅपॅसिटी सिच्युएशन वेगळं आहे म्हणून त्याला C2 म्हटलं आहे. आपल्याला माहिती आहे रेशो काय चार्ज अपॉन पोटेन्शियल. आता इथं पोटेन्शियल डिफरन्स येईल कारण ह्या चार्ज Qमुळं पण पोटेन्शियल असणार आहे तसं -Qमुळं पण असणार आहे. आपण पाहिले चार्ज Qमुळं असणारं पोटेन्शियल V आहे ते इथं घेतलं. -Qमुळं पोटेन्शियल पण मग V का नाही -V का नाही तर ती या पोझिशनला आपल्याला या पोझिशनला यायचं आहे. -Q चार्ज ह्या P2ला आहे. P2 पासून काही अंतरावर P1 आहे म्हणजे -Q ह्या चार्जमुळे P1च्या लोकेशनला पोटेन्शियल हे V1 ऑफकोर्स -V1 कारण तो चार्ज मायनस आहे. आपण ते पण अभ्यास केला आहे. पॉझिटिव्ह चार्जमुळे असणारं पोटेन्शियल पॉझिटिव्ह असतं तर निगेटिव्ह चार्जमुळे असणारं पोटेन्शियल निगेटिव्ह आहे. मग आत्ता या सिच्युएशनमध्ये P1 ह्या पोझिशनला पोटेन्शियल V पण आहे -V1 पण आहे आणि म्हणून इथं पोटेन्शियल डिफरन्स केलं आहे V -V1. हे दोन्ही इक्वेशनची तुलना करा. कंडक्टर मेटल प्लेट जी आहे ती तीच आहे P1च आहे फक्त रचना थोडी बदलली. दुसऱ्या सिच्युएशनमध्ये हा डिनॉमिनेटर कमी झाला याच्या तुलनेत, न्यूमरेटर मात्र तसंच आहे. डिनॉमिनेटर कमी झाला याचा अर्थ हा जो रेशो आहे आणि हा जो रेशो आहे याची तुलना केली तर साहजिकच C2 इज ग्रेटर दॅन C1. म्हणजे आपण ही रचना केली ही योजना तयार केली त्याच्यामुळं त्याची कॅपॅसिटी वाढली म्हणजे चार्ज जो वाढला पण पोटेन्शियल कमी झालं. हे तर याचं प्रिन्सिपल आहे. कॅपॅसिटर इज यूज टू स्टोअर मॅक्झिमम चार्जेस ॲट मिनिमम पोटेन्शियल. त्याचं कारण आहे मॅक्झिमम चार्जेस आणि मॅक्झिमम पोटेन्शियल प्रॅक्टिकली हँडल करणं हे इझी नाही आहे. म्हणून आपल्याला अशी रचना पाहिजे की त्यात चार्ज तर वाढला पाहिजे पण पोटेन्शियल कमी झालं पाहिजे. ते इथं होत आहे. जसा हा चार्ज वाढत जाईल तसं हा -V1 वाढत जाईल म्हणजे चार्ज वाढलाय पण पोटेन्शियल कमी झालं आहे म्हणजेच कॅपॅसिटी वाढली. हे ह्याचं प्रिन्सिपल आहे. म्हणजे कॅपॅसिटी ऑफ अ मेटल प्लेट इज इन्क्रीज्ड बाय प्लेसिंग अन आयडेंटिकल अर्थ कनेक्टेड मेटल प्लेट P2 नियर इट अँड सच अरेंजमेंट इज कॉल्ड एज कॅपॅसिटी. कारण आत्ताच आपण सुरुवातीला पाहिलं तर कॅपॅसिटर कुणाला म्हणायचं आहे दोन कंडक्टर ज्याच्यावर इक्वल आणि अपोजिट चार्ज आहे आणि ती योजना इथं आलेली आहे याच्यावर इक्वल आणि अपोजिट चार्ज आहे आणि मग आता याला आपण कॅपॅसिटर म्हणणार. पण इथे काय तत्व पुढं आलं कॅपॅसिटी वाढली चार्ज कमी चार्ज म्हणजे कॅपॅसिटी वाढली म्हणजे चार्ज वाढला पोटेन्शियल कमी झालं याचं तत्व याचं प्रिन्सिपल आहे. या प्रिन्सिपलवरती हे कॅपॅसिटर काम करतं. इट इज यूज परत एकदा मी रिपीट करतोय कॅपॅसिटर इज यूज टू स्टोअर मॅक्झिमम चार्जेस ॲट मिनिमम पोटेन्शियल. आणि शेवटी जातात आपल्याला कॅपॅसिटरचे टाईप्स जस्ट उल्लेख आहे आपल्या पुस्तकात त्याचा जस्ट आपल्याला त्याचं काय फरक आहे तिघामध्ये तो बघायचा आहे. इथं जी डायग्राम काढलेली आहे हा कॅपॅसिटर आहे याच्यात दोन प्लेट एकमेकाला पॅरलल आहे. अशा कॅपॅसिटरला पॅरलल प्लेट कॅपॅसिटर असं म्हणायचं आहे. हा पहिला प्रकार आहे. याच्यात दुसरा प्रकार आहे स्फेरिकल. तिथेही दोन मेटल्सच आहेत कंडक्टर्स आहेत पण ते स्टिअरच्या स्वरूपात आहे. इथं जसे दोन प्लेट एकमेकाला पॅरलल होते तसं स्फेरिकलमध्ये काय असेल दोन कॉन्सेंट्रिक स्फिअर असणार आहे. दोघांचा सेंटर एकच असेल असे दोन मेटल स्फिअर कंडक्टिंग मटेरियलचे स्फिअर त्याला स्फेरिकल कॅपॅसिटर म्हणायचं. तर साहजिकच सिलेंड्रिकलमध्ये दोन सिलेंडर असणार पण एक वैशिष्ट्य आहे ते कोॲक्झिल असलं पाहिजे. दोन्ही सिलेंडरचा ॲक्सिस एक आणि एकच असला पाहिजे. अशा रीतीने कॅपॅसिटरचे तीन प्रकार आहेत. पॅरलल प्लेट कॅपॅसिटर पहिला प्रकार, स्फेरिकल कॅपॅसिटर दुसरा प्रकार आणि सिलेंड्रिकल कॅपॅसिटर तिसरा प्रकार. यातला आपल्या अभ्यासक्रमात 12वीच्या अभ्यासात आपल्याला या प्रकाराचा आणखी डिटेल अभ्यास करायचा आहे पॅरलल प्लेट कॅपॅसिटर. स्टुडंट्स आजच्या तासाला छोटे छोटे 3 पॉईंट्स कव्हर केलेत आपण. कॅपॅसिटरची डेफिनेशन काय फॉर्म्युला काय त्याचे युजेस आणि त्याचा प्रिन्सिपल अभ्यास केला. आजच्या तासाला इथंच थांबूया.